नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये वसुंधरा पिहूला बघून म्हणत असते, बळीचा बकरा वेळ काढून स्वतःहून चालत आला आहे रम्या आपल्याकडे. आता ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण सत्य सगळ्यांसमोर आणायचं आहे बरं का. लागूयात आपल्या कामाला. तर इकडे पार्थला काव्या म्हणत असते, त्यावेळेस मी काउन्सिलरकडे नाही गेले तर चालेल का? आणि माझ्या गणिताच्या टीचर काय म्हणतील बरं? पार्थ थोडासा कन्फ्यूज होतो आणि काव्याला म्हणतो, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणि मग तुम्हाला तुमच्या गणिताच्या मॅडमकडे का जायचं नाही? काव्या मनातच म्हणते, कारण मला हे लग्न आता हवेहवेसं वाटायला लागलं आहे पार्थ. मला तुमच्यापासून लांब जायचं नाही आणि मला तुमच्यासोबत कायमस्वरूपी तुमची साथ हवी आहे आणि तुमच्याबरोबर राहायचं आहे. रम्या वसुंधराला म्हणत असते, आई ते पुरावेतून व्यवस्थित ठेवलेच ना सगळे? ग्लोव्ज आणि फोटो सगळं व्यवस्थित आहे ना? तर इकडे कामवाली बाई सगळं काही साफसफाई करत असते आणि ती बॅग उचलून ती दाराच्या बाहेर ठेवते. बॅग व्यवस्थित न ठेवल्यामुळे बॅगीचा तोल जातो आणि पायऱ्यावरून डायरेक्ट खाली येऊन पडते. तर तिथे माननी फोनवरती बोलत असते. माननी त्या बॅगेला पाहू शकेल का आणि होणारी घटना थांबेल का?